मित्रांनो, आत्ताच आम्ही केळशी बीच पाहून आता याकूबाबांचा दर्गा पाहायला जात आहोत. आणि हा जो दर्गा आहे ना, तो मित्रांनो शिवाजी महाराजांचा काळातला आहे आणि आत्ताच इथे आम्हाला दिसायला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, हा जो आपल्याला समोरच दिसतोय ना, तो मित्रांनो आहे याकूबाबांचा दर्गा. चला आता पाहूया या व्हिडिओमध्ये कसा आहे तो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भानशे आणि आत्ताच आम्ही केळशीचा बीच करून याकूबाबा दर्गा इथे आलेलो आहोत. आणि फायनली इथे आल्यानंतर आम्हाला कळलं मित्रांनो की इथे लॉक आहे. लॉकडाऊनच्या कारणास्तव इथे हा याकूबाबा दर्गा लॉक केलेला आहे. तर मित्रांनो, आता आम्ही इथेच बाहेरून याकूबाबांचं दर्शन घेणार आहोत. तर तुम्हाला मित्रांनो केळशीचा बीचचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर मी आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ती लिंक दिलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर आता आपण पाहूया याकूबाबांचा दर्गा कशा प्रकारे आहे तो. तर मित्रांनो, हे आहे याकूबाबांचं प्रवेशद्वार. इथून याकूबाबा दर्गाचं प्रवेशद्वार आणि आपण पाहतच आहात की हा पूर्णपणे लॉक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, केळशीमधील हजरत याकूबाबा सरवरी रहमतुल्लाह दर्गा हा एक असाच इतिहास प्रसिद्ध दर्गा असून तो 386 वर्ष जुना आहे मित्रांनो. आज जाऊन आपण काही पाहू शकत नाही. नक्कीच लॉकडाऊन खुलल्यानंतर आपण इथं पुन्हा एकदा व्हिजिट देऊया आणि या दर्ग्याची पूर्ण माहिती तुम्हाला द्यायचा मी प्रयत्न करेन. आणि दर्ग्याच्याच खालच्या साईडला मित्रांनो मस्तपैकी समुद्री किनारा आहे छानसा. आणि मगाशीच आपण केळशीच्या बीचवर जाऊन आलो होतो, तोच हा बीच आहे मित्रांनो. तो बघा मित्रांनो, तो जो बीच दिसतो ना, तो केळशीचा बीच आहे. आणि आता याकूबाबाचा दर्गा आम्ही पूर्णपणे फिरत आहोत. हे बघा मित्रांनो, ह्या साईडला पूर्ण केळशी गावचे माडाची झाडं दिसत आहेत आणि या साईडला केळशी गाव आणि डोंगरावरच असं वसलेलं हे याकूबाबाचा दर्गा आहे मित्रांनो. आणि खाली समुद्र किनारा, मस्त असा पसरलेला समुद्र किनारा आहे. हा पूर्ण दर्ग्याला पूर्ण राऊंड मारण्यासाठी मस्त असा स्पेस आहे. आणि मित्रांनो, याकूत बाबा, ज्याने याकूब बाबा असंही संबोधलं जातं, 1986 साली हैदराबाद सिंध प्रांतातून बानकोट मार्गे केळशीला पोहोचल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून याकूब बाबा यांचे केळशीतील वास्तव्य होते व त्यांच्या धर्मनिरपेक्ष आचरणातून त्यांनी जनमानसांच्या मनात स्थान मिळवले मित्रांनो. दरवर्षी 6 डिसेंबर रोजी येथे मोठा उरूस असतो आणि हजारो संख्येने बाबांचे हिंदू व मुसलमान भक्त या दर्ग्यावर येतात. याकूब बाबांचे जीवन, त्यांचे आचरण आणि बाबांवर श्रद्धा असणारे त्यांचे भक्त पाहिले की कुठल्याही जाती धर्मापेक्षा माणूस धर्म कधीही श्रेष्ठ असतो, हीच भावना इथे आल्यावर जाणवते मित्रांनो. शिवाजी महाराजांची दाभोळ मोहिमेची तयारी चालू असताना त्यांची व याकूब बाबांची भेट झाली होती असे सांगितले जाते. महाराजांनी केळशीतील या ठिकाणी दर्गा बांधण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे एक दगडी चौतऱ्यावर अत्यंत रेखीव अशा मुसलमानी पद्धतीच्या कमानी बांधून दर्गा उभा राहिला. दर्ग्याच्या खर्चासाठी 534 एकर जमीन इमान दिली गेली मित्रांनो. तर असा हा याकूबाबा दर्गा आहे मित्रांनो. तुम्ही नक्कीच इथे भेट द्यायला विसरू नका आणि मस्त वाटते इथे मित्रांनो. आणि हा केळशीमध्येच आहे, जो मुंबईपासून 225 किलोमीटर इथे यायला लागतो आणि मंडणगावपासून 30-35 किलोमीटर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, असा हा याकूबाबांचा दर्गा आहे आणि इथे नक्कीच भेट द्यायला विसरू नका. तर आत्तापर्यंत हा व्हिडिओ थांबतो. आत्ता आम्हाला जायचं आहे श्री महालक्ष्मी देवी मंदिर येथे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटसुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूलाच एक घंटीचं बटन आहे, ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला पहिले प्राप्त होतील. तर ह्या व्हिडिओची सिरीज तुम्ही पूर्णपणे बघा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे महालक्ष्मी मंदिर.
तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.